प्रभूचा गौरवस्सो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरवस्सो. प्रभूला स्तवूया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवऊनी मान. प्रभूला स्तवूया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवऊनी मान. देवा तुझे शब्द आमोचा आनंद, देवा तुझा शब्द आमोचा प्रकाश. प्रभूला स्तवूया गाऊनिया गान, प्रभूच्या शब्दाला लवऊनी मान. सामान्य काळातील तिसरा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून साजरा केला जात असतो. ह्यामागे एक महत्त्वाची भावना आहे की परमेश्वराचा शब्द मनुष्य झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. हा प्रसंग आपण ख्रिसमसच्या दिवशी साजरा केला आणि त्यानंतर ख्रिसमस सप्ताह संपला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या रविवारी आपण सामान्य काळामध्ये प्रवेश केला आणि आता आपण देवशब्द रविवार साजरा करत आहोत. आजच्या दिवशी 3 महत्त्वाच्या गोष्टी घडताना आपण ख्रिस्त सभेमध्ये पाहत आहोत. पहिली गोष्ट, 25 जानेवारी हा संत पॉलच्या परिवर्तनाच्या सणाचा दिवस. दुसरी गोष्ट, 18 ते 25 जानेवारी हा ख्रिस्ती ऐक्य सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो. 25 जानेवारी हा त्या सप्ताहाचा शेवटचा दिवस. आणि तिसरी गोष्ट की सामान्य काळातील हा तिसरा रविवार असल्यामुळे देवशब्द रविवार म्हणून आपण साजरा करत आहोत. ह्या 3ही गोष्टींवरती आज आपण अगदी बारकाईने चिंतन करूया. पहिली महत्त्वाची गोष्ट, संत पॉलच्या परिवर्तनाचा दिवस. केवढं मोठं परिवर्तन हे संत पॉलच्या उत्तरार्धातील जीवनामधून दिसून येत आहे की अगोदर जो ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा तोच ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसारक बनला. नुसता प्रसारक बनला नाही, तो ख्रिस्ताशी पूर्णपणे एकरूप झाला. ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त जगत असे मम जीवनी, अशा प्रकारचा दावा त्याने केला. येशूच्या दुःख सहनामध्ये जे काही उरलेलं असेल ते मी आता माझ्या शरीरामध्ये पूर्ण करत आहे, अशा प्रकारे देखील त्याने वक्तव्य केलं. आणि जीवनाच्या शेवटी सुद्धा त्याने सांगितलं की मी धाव संपवलेली आहे, मी विश्वास राखलेला आहे, आता माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट तयार आहे. केवढी मोठी श्रद्धा त्याने अंगीकारली आणि ती श्रद्धा सर्वत्र पसरविली. एका माणसाच्या परिवर्तनाची किंमत काय असते हे आपल्याला संत पॉलच्या परिवर्तनावरून दिसून येते. माणसाने स्वतःच्या परिवर्तनासाठी, इतरांच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करावी, प्रयत्न करावेत. ते कशासाठी ते आपल्याला संत पॉलच्या जीवनावरून स्पष्टपणे दिसून येतं की एक व्यक्ती बदलली तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्र, संपूर्ण जग बदलण्याची ताकद त्या व्यक्तीच्या परिवर्तनामध्ये दडलेली असते. मग तो संत अगस्तीन असो, संत थॉमस असो, संत पीटर असो, संत पॉल असो की अलीकडच्या काळातील मदर तेरेसा असो. ऐषारामी जीवन जगत असलेल्या मदर तेरेसा कलकत्त्याच्या दलदलीमध्ये पाय ठेवतात आणि संपूर्ण जगामध्ये नंदनवन फुलवतात. अशा प्रकारचं परिवर्तन. म्हणून संत पॉलच्या परिवर्तनाच्या ह्या दिवशी आपल्या परिवर्तनासाठी आणि दुसऱ्यांच्या परिवर्तनासाठी विशेष प्रार्थना करूया. ख्रिस्ती ऐक्य सप्ताह आज समाप्त होत आहे आणि दुसरं वाचन नेमकं त्यावरतीच बोट ठेवत आहे. काय सांगत आहे की तुमच्यामध्ये वेगवेगळे पंथ कसे आले, की मी पौलाचा, मी अपुल्लोसचा, मी पेत्राचा, मी ख्रिस्ताचा, असे तुम्ही कसे म्हणू शकता? आपण सर्व ख्रिस्ताचे आहोत. कोणाच्या नावाने आपण बाप्तिस्मा घेतला? आपण कोणाच्या क्रुसावरील मरणामुळे तारले गेलेलो आहोत? केवळ ख्रिस्ताच्या. म्हणून ख्रिस्ताठायी आपण एक आहोत ही भावना जोपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आपण स्वतःला विचारायचं की मी जोडण्याचं काम करत आहे की तोडण्याचं काम करत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की आज देवशब्द रविवार साजरा केला जात आहे. देवशब्दासाठी पहिलं वाचन आणि शुभवर्तमान एक महत्त्वाचं प्रतीक वापरत आहे आणि ते प्रतीक आहे प्रकाश. अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. हा प्रकाश कोण आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. की हे परमेश्वरा, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावरील प्रकाशासारखे आहे, असं स्तोत्र 119-105 मध्ये म्हटलेलं आहे. त्यानुसार परमेश्वराचा शब्द प्रकाशासारखा आहे. प्रकाशामध्ये आपल्याला सुरक्षित वाटते. आनंद व्यक्त करण्यासाठी आपण रोषणाई करत असतो. परंतु त्यामागे एक महत्त्वाचं तत्त्व दडलेलं आहे. प्रकाश आपल्याला कसा मिळतो? एकमेकांशी कनेक्टेड राहिल्यामुळे. सहज विचार करा की आपल्या घरामध्ये जळत असलेली एखादी ट्यूबलाईट, ती आपल्या मीटरशी संबंधित असते. तो मीटर आपल्या ट्रान्सफॉर्मरशी संबंधित असतो. तो ट्रान्सफॉर्मर आणखी मोठ्या अशा विद्युत वाहिनीशी संबंधित असतो. अशा प्रकारे ते कनेक्टिव्हिटी असल्यामुळे सर्वत्र प्रकाश पसरू शकतो. आपण देखील परमेश्वराशी जोडलेले असले पाहिजेत, एकमेकांशी जोडले असलेले पाहिजेत, तरच आपण प्रभू शब्दाचा प्रकाश सर्वत्र पसरवू शकतो. आज देवशब्दाचा रविवार साजरा करत असताना स्वतःला प्रश्न विचारूया, मी दररोज बायबलच्या शब्दाचं वाचन करते का? मी बायबलच्या शब्दावरती मनन चिंतन करते का? मी बायबलचा शब्द प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरविण्यासाठी प्रयत्नशील राहते का? आणि ही कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे विशेष करून संत पॉलच्या मध्यस्थीने विशेष कृपा आणि शक्ती मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.